Hello everyone, welcome to new vlog. So रक्षाबंधन is around the corner. So happy रक्षाबंधन. आणि मी असा विचार केला की मी आज माझ्या भावाची परीक्षा घेणार आहे, त्याला विचारणार आहे काही क्वेश्चन्स आणि बघणार आहे त्याला माझ्याबद्दल किती माहिती आहे. बिकॉज आय फील की त्याला सगळ्यात जास्त माहिती पाहिजे माझ्याबद्दल. सो लेट्स वेलकम माय ब्रदर इन आवर व्हिडिओ. Hi guys, I'm Sumit Bhosle, the brother of Shruti Bhosle, as you know. तर हिने मला सांगितलं की रक्षाबंधनचा आम्हाला व्लॉग काढायचा आहे. तर ती मला एक वियर्ड क्वेश्चन विचारणार आणि मला त्याचे आन्सर द्यायचे. ते क्वेश्चन मला माहित नाही, अजिबात हे स्क्रिप्टेड नाही, फक्त एवढंच माहिती आहे की व्हिडिओ काढायचा आणि त्याचा कॉन्सेप्ट असा असणार आहे. तर मग हे माझ्यासाठी पण न्यू असणार आहे, ही हिच्यासाठी नसणार आहे, म्हणून ही पूर्ण फायदा उचलणार आहे क्वेश्चन विचारून माझा. Yes, बघू. as always. So let's start. How does well my brother knows me challenge. असं डिसाइड होणार आहे, जर ह्याला जास्त स्कोर भेटला तर हा जिंकला आणि ह्यानी प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं तर मी जिंकले. लास्ट पर्यंत बघू आपण कोण जिंकते आणि तुम्हाला इकडे पण क्वेश्चन दिसत राहणार आहे. सो येस, लेट्स स्टार्ट. माय फर्स्ट क्वेश्चन टू यू इज, माझा पहिला प्रश्न आहे, व्हॉट्स माय फेवरेट फूड ऑफ ऑल टाइम. युअर फेवरेट फूड ऑफ, तुला आवडणार सगळ्यात जास्त भारी जेवण बाहेरचं घरातलं मम्मी बनवणार कोणतं? बाहेरचं एक सांग आणि घरातलं एक सांग. बाहेर पिझ्झा, मम्मी आम्हाला चिकन 65 बनवून देते, ते खायला आवडते असं वाटतंय मला. बाहेरचं तर कन्फर्म आहे पिझ्झा. Yes, I like chicken 65 which my mom makes super yummy. Sadly, हा point जातोय. Shut up. Second question आहे माझा. What is the one outfit I would wear every day if I could? One outfit, t-shirt, half chatti, t-shirt, shorts, confirm. Yes, that is also correct. So this point also goes to him. आणि मी ह्याला आता खूप ट्रिकी क्वेश्चन्स विचारणार आहे. हे काय फालतू असे साधे सुधे क्वेश्चन्स. जस्ट स्टार्टिंग. टिप ऑफ द आईज नाही, काय टॉप ऑफ द आईज काय असते? टिप ऑफ द आईज. ऐकलंच नाही हा शब्द. अच्छा, टिप ऑफ द आईसबर्ग. सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज, आता तू हारणार. Who was my childhood celebrity crush? Is he old generation? Yes. Is he in कुछ कुछ होता है? No. मला पॉइंटच द्यायचा नाही मला. मी बोलले होते की मी आता ह्याला हार्ड क्वेश्चन विचारणार. फोर्थ स्टँडर्ड ला व्यवस्था मला काय कळणार, म्हणजे मी तेव्हा सेकंडला होतोय, फोर्थला होती होते ना. हो ना. तुला आता टिक टिक 1 2 लावणार आहे. हारला तर हारला सांगणार. वरुण धवन, तू तर माहिती नसेल. ठीक आहे, नाही माहिती मला, सांग कोण आहे. भाऊ कदम. मी तुला सांगितलं होतं. बरोबर आहे, याला मी सांगितलं होतं. भाऊ कदम. लहानपणीपासून कधी एक एपिसोड बघितला नसेल. चला हवा एवढं. नाही, माझं होता भाऊ कदमच क्रश होता. ते फाईन. हाऊ जस्ट बिकॉज 1 score to me. So next question, what is the one thing I what is the one thing that I absolutely hate doing? Getting out of bed while eating her favorite food. बेडवरनं नाही उठायला आवडत. जेव्हा हे काहीतरी असं खात असते मस्त मस्त, ताट पण उचलायला मीच येतो हात धुतलेलं. रक्षाबंधन आहे म्हणून सांगतो, बहिणीवर प्रेम करा सगळ्यांनी, असंच ताट उचला तिची. ओ म्हणजे तुला पॉइंट भेटला एक. सो 1 point goes to him. If I won 1 crore, what's the first thing I would buy? A car and a house maybe. That's true because that is on my vision board. So again the point goes to this person next to me, sitting next to me, and I'm not liking it. But who cares? चला तर नेक्स्ट क्वेश्चन घेते मी. आता हा तर तू हा मुलगा बघत होता माझा. सो नेक्स्ट क्वेश्चन,
What song do I currently have on repeat? चल सांग आता. सिंड्रेलाज डेड नाव काय ते गाणं आहे ना. हा तेच 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 ऐकतो ना रात्रभर, तेच चालू असतं इथं. हिंदीत पण एक सांगायला लागलं तरच point भेटेल. तुला ना आठवल्यावर तू गेला. अर्ध तरी पण भेटलं. तू सांग. हाफ पॉइंट. लंबी जुदाई. 4 दिनांचा सिंड्रेला इज डेड बरोबर आहे, पण मी ह्याचा हाफ पॉइंट कापणार आहे. सो हाफ पॉइंट गोज टू हिम. मी आस्क यू सम फ्यू मोर क्वेश्चन्स. इफ आय कुड लिव्ह इन एनी सिटी, वेअर वुड इट बी? काय पण चालेल. इन इंडिया, आउट ऑफ इंडिया. ओके, कंट्री सांग. कंट्री. इफ आय कुड लिव्ह इन एनी कंट्री, वेअर वुड इट बी? इट स्पीक्स इंग्लिश. नो. माझी तर जपान आहे, मला जपानला जायचं. मग माझी पण तीच आहे, तू हारलेला आहेस. जपान होती माझी, माझी इटली होती आणि माझी साऊथ कोरिया होती. इटली कधीपासून? कारण की इटलीचा पिझ्झा आपण कधीपासून म्हणतोय जाऊन तिथं खायचं. अरे तिथं जे ब्लॉग करतात ना लोक, ते इंग्लिशच बोलतात. तू सांगितलं नाही म्हणत जापानच होतं, पण तू बोलली असते नाही इंग्लिश नाही बोलत तर मी फट्टे दिसेन. तिने पण सांगितलं नाही, दोन्ही पण सांगितलं. मला काय माहिती तर इंग्लिश बोलतात ते लोक. हॅलो हॅलो बोलतात. कोनिचिवा असं म्हणतात ते. हॅलो गुड तिकडे मॉर्निंग. अनियन सेव म्हणतात. इटली मध्ये काय म्हणतात, होला का काय म्हणतात ते. नाही ते 6 पॉइंट मी मला देऊ इच्छिते. नाही नाही मग हाफ घे. तू तसं पण उत्तर नाही दिलं. बरं. हाफ पॉइंट गोज टू हिम. द नेक्स्ट क्वेश्चन इज इफ आय वॉज अन एनिमल, विच वन वुड आय बी? कशावर जज करायचं? अरे येड्या, मला कोणचा एनिमल व्हायला आवडेल नाही. तू माझा चेहरा बघणार कोणाची जोड फुकटचा नाही. तो माझ्या मनात असेल तरच तुला पॉइंट. हवेत उडतं, जमिनीवर असतं का पाण्यात असतं? एवढा एक हिंट दे मला. एक हवेत आणि एक पाण्यात. ती चिमणी होती आमच्याकडं, तिचा फोटो लावून इथं ते बनायला आवडन. आणि जमिनीवर म्हणलं, जमिनीवर नाही पाण्यात. काय पाण्यात? मासे सगळे मासे सारखेच दिसतात तसे. डॉल्फिन ना, ते तर बघायला तेच होतं. डॉल्फिन न शिकार ते खातो. डॉल्फिन कसं असं बर्फ खात? नाही सांग ना, डॉल्फिनच का बर्फ खाते म्हणून? हा, तर ह्याला हा पॉइंट देऊन टाकूया, बिकॉज आय एम ऑलरेडी हारिंग. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज माय मोस्ट एम्बॅरेसिंग मोमेंट एव्हर? तू कोणतं पण शेअर करू शकतो. जर मला आता एम्बॅरेन्स फील झालं तर मग तुला पॉइंट. तुझी हाईट काय आता? आय एम 5'3". ही असून 8वीला, 8वी 7वीच्या टायमिंगला मम्मीने आम्हाला बोरविटा आणि दूध द्यायला सुरू केलं होतं. तर त्याच्यामुळे हिची हाईट जरा जास्तच पटपट वाढत होती. आणि हिचे जे क्लासमेट आणि बाकीच्या पोरी होत्या त्यांच्यामध्ये ही जरा जास्तच लंबू दिसायची. ऑगस्ट 26 लाईन, पहिल्या मुली छोट्या हाईट पासून मोठीपर्यंत, त्याच्यानंतर मुलं छोट्यापासून मोठ्यापर्यंत, असं. तर हिला कायम लास्टला थांबायला लागायचं, जे हिला अजिबात आवडत नव्हतं. घरी रडत रडत आली आणि मम्मीला भांडायला लागली, मला बोरविटा नाही प्यायचं. आय यूज टू लव्ह बोर्नविटा आणि मी खायचे डायरेक्ट. मी दुधात नव्हते पेत. आय वॉज मी ना माझ्या हाईट बद्दल खूप इन्सिक्युअर होते, बट नाव सो दिस पॉइंट ऑल्सो गोज टू हिम बिकॉज ही लिटरली ब्रिंग माय इन्सिक्युरिटी हिअर. सो दॅट वॉज द मोस्ट एम्बॅरेसिंग. अजून पण 4-5 माहितीये मला. पोरीने ह्याला बुली केलता आणि पहिल्या मजल्यावर ना ढकलून दिल तर खाली. ही रडत यायची रोज घरी. कधी? My next question. If I could switch life with someone for a day, who would it be? आलिया भट्ट. That's true, but I want the foreigner one also. Content creator आहे ती. कायली जेनर. How do you know? इंडियामध्ये आलिया भट्ट, outside of the country Kylie Jenner, just because she's pretty and resembles her. That's completely true, and this point also goes to him. So for this video, my last question to you is, what is my secret talent? नाही, मलाच मला गेस करायचं आहे का 18 वर्षाचा अनुभव आणि नेल आर्ट. Oh, that can be my secret talent. हा, नेल आर्ट तर मी लहानपणापासून करते. Nail art. पण मला लहानपणापासून नेल आर्ट करायला आवडतं. So I
अशा प्रकारे आपला व्हिडिओ एंडिंगला आलाय. यू वॉन्ट से समथिंग? सो गाईज, इफ यू लाईक द हाऊ वेल डज माय ब्रदर नो मी, तर आम्ही याचा नेक्स्ट पार्ट पण बनवू शकतो. जर तुम्हाला आवडेल, तुम्ही जसे कमेंट करणार त्याच्यावर, तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खूप प्रेम द्या. आणि आतापर्यंत व्हिडिओ बघताय, पिंक हार्ट कॉमेंट करा कॉमेंट सेक्शन मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.